नमस्कार. नानांच्या डोळ्यात देखत विक्रांतला खड्ड्यामध्ये पुरणाऱ्या शर्वरी आणि राहुलचा खरा चेहरा स्वतः जिवंत नानांनी सर्वांसमोर आणलेला असतो. आणि त्यावेळेला सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो. ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी, अगं नाना जर का जिवंत होते तर माझ्यापासून सत्य का लपवलंस? जानकी, सत्य मला सांगायचं होतंस ना. तेव्हा जानकी बोलते, नुसतं नानांच्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवला नसतात. बघितलं ना शर्वरी वंश कसं त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हा सर्वांना गुंतवत होत्या. मी सुद्धा गुंतून गेले सत्य माहिती असताना. पण शेवटी मात्र जे घडायचं तेच झालं. त्यांचं मी लग्न लावून दिलं, पण मला मात्र स्टोरूम मध्ये विक्रांत भाऊजींचं तिकीट मिळालं आणि तिथे शर्वरी वंशांचा खेळ संपला. शर्वरी वंश, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि ही जानकी रणदिवे शांतपणे ऐकेल? तर तसं नाही होणार. कारण ही जानकी रणदिवे काहीही सहन करेल, पण तिच्या कुटुंबाला झालेला त्रास नाही सहन करणार. आणि तुम्ही इथेच चुकलात की तुम्ही माझ्या नानांवरती, माझ्या वडिलांसारख्या नानांवरती हल्ला केलात, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलात, पण त्यांचं नशीब बलवत्तर की ते स्वतः वाचले. त्यावेळेला नाना बोलतात, शर्वरी, तुला जन्म दिला ना तेच चुकलंय आमचं. शर्वरी, तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याही पोटी जन्माला यायला नको. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस झालं नाना, बस झालं. अहो तुम्ही जरा तरी स्वतःच्या मुलीचा विचार केलात का? कधीतरी? अहो सगळी प्रॉपर्टी ह्या ऋषिकेश दादाच्या नावावरती गेली. अहो एवढंच काय, तर मरता मरता ही प्रॉपर्टी जानकी बहिणीच्या नावावरती केली. आणि परत असं काही लिहून ठेवलं की जानकी ही प्रॉपर्टी कोणाच्याच नावावरती करू शकत नाही. नाना, तुम्ही नाही का चुकीचं वागला? त्यावेळेला सुमित्रा बोलते, शर्वरी, तुझ्या नानांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुला नाही आणि नानांसमोर बोलतेस हे मात्र विसरू नकोस. तेव्हा शर्वरी बोलते, हो, मी नानांसोबत बोलते ना हे मी विसरतच नाहीये. त्यावेळेला शर्वरीला जानकी बोलते, मला ना तुमच्या या वागण्याची कीव येते, कीव. खरंच मला तुमचं वागणंच कळत नाही. शर्वरी वंश, एवढ्या खालच्या थराला जाऊन का वागताय तुम्ही? खरंच खरंच शर्वरी वंश, तुम्ही आहे ना सगळ्या मर्यादा ओलांडलायत. अहो या राहुलशी लग्न करायचं होतं तर स्पष्टपणे बोलायचं होतं ना. विक्रांत भाऊजींवरती संशय घेत राहिलात, नाही ते त्यांना बोलत राहिलात आणि स्वतः मात्र ही थेरं करत राहिलात. तुम्हाला लाज वाटली नाही? त्यावेळेला शर्वरी बोलते, थेरं वगैरे बोलायचं नाही. मी राहुलवरती मनापासून प्रेम केलंय. विक्रांत आणि माझी रोजच्या रोज भांडणं व्हायची. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, भांडणं कोणत्या नवरा बायकोंमध्ये होत नाही. खटके तर रोजच उडत असतात. ऋषिकेश आणि माझ्यामध्ये सुद्धा रोज खटके उडतात. अहो तुमच्यामुळे तर आमच्या कितीतरी वेळा भांडणं झाली आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की मी ऋषिकेशला सोडून दुसऱ्या कोणासोबत हात धरून निघून जाईन म्हणून. कारण माझं ऋषिकेशवरती मनापासून प्रेम आहे. मी प्रेम फक्त ऋषिकेशवरतीच केलंय, बाकी कोणावरतीही नाही. त्यामुळे अशी भावना माझ्या मनाला सुद्धा शिवणार नाही. शर्वरी वंश, तुम्ही मुळात कधीच विक्रांत भाऊजींवरती प्रेम केलंच नाही. तुम्ही फक्त आणि फक्त संशय घेतलात आणि तुम्ही स्वतः विक्रांत भाऊजींना खड्ड्यामध्ये पुरलत. अहो तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या वडिलांसमोर खड्ड्यामध्ये पुरताना? तेव्हा लगेच राहुल म्हणतो, या खेरड्याला सुद्धा आम्हाला खड्ड्यामध्ये पुरायचं होतं, पण काय करणार, त्यावेळेला नेमकी तू येताना दिसलीस म्हणून तिच्या डोक्यात वार करावा लागला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावी लागली. तिथे जाऊन पण ह्याला संपवण्याचा मी प्लॅन आखला, त्याचा ऑक्सिजन मास्कच काढलेला. हा म्हातारा जर का केला होता तर हा जिवंत कसा? त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते, राहुल, तोंडाला लगाम घाल. नानांबद्दल बोलतोयस हे विसरू नकोस. त्यावेळेला सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश राहुलच्या अंगावरती धावत जातात. ऋषिकेशनी तर राहुलची कॉलर पकडलेली असते आणि चांगलाच एक बुक्का त्याच्या पाठीमध्ये मारलेला असतो. त्यावेळेला राहुल तडफडत असतो. त्यावेळेला शर्वरी बोलते, दादा रे काय करताय तुम्ही? कळतंय का तुला दादा? अरे नवरा आहे तो माझा, त्याला मारणार आहात का तुम्ही? त्यावेळेला जानकी बोलते, हा नवरा आहे तुमचा आणि शर्वरी वंश विक्रांत भाऊजींना मारताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? शर्वरी वंश, एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस झालं, बस झालं.
आता मला काही एक ऐकायचं नाही. जानकी वहिनी, हो, विक्रांतचा खून मीच केला, मीच त्याला मारलं. पण तुला काय करायचंय? तुला कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करायचाय? त्यावेळेला नाना शर्वरीच्या सटासट कानाखाली मारतात आणि शर्वरीला बोलतात, शर्वरी, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. सुमित्रा, अगं आपली खूप मोठी चूक झाली की या मुलीला आपण कायम पाठीशी घातलं. तेव्हा सुमित्रा बोलते, अहो ही मुलगी असं कधी वागेल असं वाटलंच नाही. का काय या मुलीने असं काहीतरी केलं? त्यावेळेला शर्वरी बोलते, नाना नाना प्लीज गैरसमज करून घेऊ नका ना. नाना, अहो मी जे काही बोलते ना ते खरं बोलतीये. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा नाना. त्यावेळेला नाना बोलतात, गप्प बस. तुला तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आणि मुळात तू मला नाना अशी हाक मारायचीच नाहीस. मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही शर्वरी. आत्ताच्या आता तुझं तोंड घे आणि इथून चालती पड. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाना एवढ्या सहजासहजी आपण शर्वरी वंशांना सोडायचं नाही नाना, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काय पोलिसांच्या ताब्यात? जानकी वहिनी, तुला कळतंय का यामुळे काय होऊ शकतं? यामुळे माझं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. अगं मी कायमची गजाआड जाऊ शकते. राहुल आणि माझा संसार सुखाचा होऊ शकत नाही. प्लीज प्लीज असं काहीतरी करू नकोस ना प्लीज. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, बस. अहो तुमचा संसार सुखाचा होण्यासाठी मी विक्रांत भाऊजींच्या बाबतीत न्याय करायला चुकू तर असं होणार नाही. काही झालं तरी विक्रांत भाऊजींना न्याय हा मिळालाच पाहिजे. तेव्हा लगेच राहुल बोलतो, विक्रांत गेलाय आता, त्याला न्याय मिळवून द्यायची गरजच काय? इथे स्वतःच्या नंदेचा विचार करा ना. तेव्हा नाना बोलतात, आम्हाला नाही विचार करायचा. ज्या दिवशी हिने माझ्या डोळ्यात देखत माझ्या जावयाला खड्ड्यात पुरलं त्याच दिवशी ही मुलगी माझ्यासाठी कायमची या जगातून गेलेली आहे. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, नाना बोलण्यात आणि असं मानण्यात खरोखर फरक आहे ना. तेव्हा नाना बोलतात, शर्वरी तू कितीही प्रयत्न कर पण मी मात्र तुला माफ करणार नाही. शर्वरी, मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, अहो तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. अहो तुम्ही काहीच काळजी करू नका. शर्वरीला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश पोलिसांना फोन लावा. तेव्हा शर्वरी जानकीला म्हणते, जानकी वहिनी प्लीज प्लीज मला समजून घे ना. जानकी वहिनी असं काहीतरी करू नकोस. जानकी वहिनी खरंच सांगते माझं चुकलं. जानकी वहिनी प्लीज. त्यावेळेला जानकी बोलते, मला तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये. मुळात मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये शर्वरी वंश. शर्वरी वंश आता सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, पुरे, आता मला काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. सुमित्रा शर्वरी जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी आजपर्यंत मी तुझी बाजू घेतली. तू जेलमध्ये होतीस तेव्हा मी जानकीला नको नको ते बोलले, ऐश्वर्यावरती हात उचलला नाही नाही ते ऐश्वर्याला सुनावलं, पण इथे माझंच नाणं खोटं होतं ना. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई आई तू असा विचारच का करतेस? त्यावेळेला शर्वरी असं बोलता सुमित्रा बोलते, तोंडातून शब्द काढू नको शर्वरी. अगं लाज वाटते मला तुझी, लाज. शर्वरी, मुळात तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला शर्वरी बोलते, बस आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. काय चाललंय? प्रत्येक गोष्ट मध्ये शर्वरीच दोषी. अरे त्या विक्रांतने सुद्धा मला त्रास दिलाच आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, जर का विक्रांतराव तुला त्रास देत होते तर तू घरी येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे होतंस, पण तू तसं काही केलंस का? नाही, तू डिरेक्टली त्यांना मारलंस, त्यांचा खून केलास. शर्वरी, हे आपल्यावरती संस्कार नाहीयेत. तेव्हा शर्वरी बोलते, दादा माझ्या मनाला तेव्हा जे वाटलं तेव्हा मी ते केलं. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, हो ना, मग आता आमच्या मनाला हे वाटतंय की तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावं, कारण आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश तुम्ही जशा माझ्या ननंद आहात तसंच कुठेतरी
विक्रांत भाऊजींना सुद्धा मी भाऊच मानायचे. विक्रांत भाऊजी म्हणजे खरोखर या घरातलेच एक होऊन गेले होते आणि तुम्ही मात्र त्यांनाच मारलत. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? आता मात्र नाही या. त्यावेळेला शर्वरी बोलते, तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मला ना तुझी लाज वाटते. शर्वरी, अगं मला तुझी कीव सुद्धा येते. म्हणजे नेहमी गोड गोड बोलून स्वतःच्या शब्दात गुंडाळणारी शर्वरी आज मात्र चांगलीच फसली. कितीही गुंडाळण्याचा प्रयत्न करते तरी समोरची लोक मात्र तिच्या बोलण्यात येत नाहीये हे तिला कळून चुकलंय आणि म्हणूनच ती भांबावली जानकी. त्यावेळेला शर्वरी ऐश्वर्यावरती धावत जाते आणि तिच्यावरती हात उचलणार तेवढ्या जानकी शर्वरीचा जोरात हात पिरगळते आणि जानकी शर्वरीला बोलते, शर्वरी वंश बस करा. अहो किती खालच्या थराला जाऊन वागणार आहात शर्वरी वंश. तुमच्या या वागण्याचाच त्रास व्हायला लागलाय. किती वेळा सांगू तुम्हाला, हे वागणं आता बंद केलं तर बरं होईल. आणि तुम्ही ऐश्वर्यावरती हात उचलताय. मुळात तुम्हाला हे अधिकार दिलेच कुणी? शर्वरी वंश स्वतःचं पिंग फुटलंय म्हणून तुम्ही ऐश्वर्यावरती जर का हात उचलत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि यासाठी मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरीचा हात जोराती ढकलून देते आणि म्हणते, मागे व्हायचं, ऐश्वर्याच्या वाटेला सुद्धा जायचं नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. ऐश्वर्या बोलते, बघा बघा, सगळं करून सवरून हिला अजून सुद्धा असंच दाखवायचंय की मी काहीच केलेलं नाही म्हणून. पण आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. जानकी, आता तरी काहीतरी निर्णय घे. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या तू शांत हो. शर्वरी वंश जाड जाणार म्हणजे जाणारच. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी तू जो निर्णय घेशील त्या निर्णयासोबत मी आहे. तेव्हा लगेच नाना बोलतात, जानकी तू काळजीच करू नकोस. ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका, खरंच तुम्हाला तिघींनाही मानलं पाहिजे. कारण तुम्ही या घरच्या सुना असून सुद्धा या घरचा विचार करता. तुम्ही तुमच्या नवऱ्यांशी प्रामाणिकपणे वागता. पण आमच्या मुलीने मात्र आमचा विश्वासघात केला. आमचे संस्कारच ती विसरली. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाना तुम्ही काय बोलताय, कळतंय का? या तुमच्या सुना आहेत आणि मी तुमची मुलगी आहे, मुलगी. नाना तुम्ही असं नाही बोलू शकत. त्यावेळेला नाना बोलतात, गप्प बस. तू माझी मुलगी आहेस ना, याचीच मला लाज वाटते. बघ त्या जानकीकडे, या घराला जोडून ठेवण्यासाठी ती किती प्रयत्न करते आणि तू मात्र आमची वाट लावायला टपलीस. स्वतःच्याच नवऱ्याला तू मारलंयस. हे जेव्हा मुळशी गावात कळेल ना तेव्हा मात्र आमच्यावर लोक थुंकतील. थू होईल सगळीकडे आमची. शर्वरी, आणि याला जबाबदार तू असणार आहेस. त्यावेळेला शर्वरी बोलते, वा नाना वा, शेवटी तुम्ही दाखवलंतच की तुम्हीच योग्य करताय. नाना खरं तर त्या दिवशी तुम्ही गेलात की नाही याची खात्री करायला पाहिजे होती. त्यावेळेला जानकी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली शर्वरीला लगाव आणि शर्वरीला बोलते, लाज वाटते मला तुझी. खरं सांगू का, असं वागताना काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? शर्वरी वंश, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल बोलताय एवढं सुद्धा कळत नाहीये का तुम्हाला? त्यावेळेला शर्वरी बोलते, गप्प बस जानकी, गप्प बस. हे सर्व तुझ्यामुळे झालं. काय गरज होती तुला या प्रकरणाच्या मुळाशी जायची? मुळात राहुल सोबत मी सुखात होते ना. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी खरंच शर्वरी खूपच बदलले. त्यावेळेला जानकी बोलते, या आपल्या शर्वरी वंश नाहीच आहे. ज्यांना आपल्या घराची काळजी होती, ज्यांना आपल्या तिन्ही भावांची काळजी होती, या आहेत ना त्या शर्वरी वंश असूच शकत नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हो होतं ना माझं यांच्यावरती प्रेम, पण यांनी काय केलं? यांनी मात्र माझा विश्वासघात केला आणि यासाठी मी यांना कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी कुठे चुकलो आम्ही की तू आमच्याशी असं वागलीस? शर्वरी बोल, मला उत्तर दे. त्यावेळेला शर्वरी बोलते, मला कसलंच उत्तर द्यायचं नाहीये आणि मला आता कळून चुकलंय की तुम्ही खोटेपणा करताय. हे सर्व थांबवा तुम्ही, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला शर्वरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, आता सगळं बस करा. खरंच या गोष्टीचा त्रास होतोय मला आणि प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा.
जानकी, तुला जे करायचंय ना ते तू कर. राहुल, आपण चल, इथून निघूया. त्यावेळेला जानकी शर्वरीला जोरात ढकलून देत बोलते, शर्वरी वंश, चुका करू नका. स्वतःचा गुन्हा कबूल करा आणि पोलिसांना सरेंडर व्हा. कारण तुम्ही गुन्हा केलाय, तुम्ही एखाद्या माणसाचा खून केलाय. तेव्हा शर्वरी बोलते, गप्प बस. मी जेलमध्ये जाऊन काही कायमची जेलमध्ये राहू का? माझ्या आयुष्याची बर्बादी करू का? तेव्हा जानकी बोलते, आणि तुम्ही विक्रांत भाऊजींच्या आयुष्याशी खेळलात ते? विक्रांत भाऊजींना तर तुम्ही या जगातूनच नाहीसे करून टाकलं. शर्वरी वंश, तुम्ही मात्र संपला आहात. आणि तुम्ही जर का स्वतःहून सत्य कबूल केलं नाहीत ना, तर मात्र आता वाट लागली. तेव्हा शर्वरी बोलते, बस जानकी, आता अति होतं या. तुझी ही नाटकं बंद कर. आणि कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी इथून जाणारच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी, ऋषिकेश आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब शर्वरी आणि राहुलला विक्रांतच्या खुनाबाबत पोलिसांच्या ताब्यात देतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.